नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यात उदंड जाहल्या टोळ्या, सटासट सुटती पिस्तुलातून गोळ्या। या गुंडांना देऊन या थारा, कोण भाजतय राजकीय पोळ्या। पुण्यात 12 दिवसांमध्ये 2 गोळीबार, एका गोळीबारात एकाची हत्या तर दुसऱ्या गोळीबारात एक जण जखमी, त्यासोबतच कोयत्याचा वार, तो देखील जखमी। सध्या पुण्यात 2 टोळ्यांविषयीची चर्चा गाजतीये, एक अंधेकर टोळी आणि दुसरी घायवळ टोळी। या दोन्ही टोळ्या आपापल्या कार्यक्षेत्रात दहशत माजवत असतात। घायवळ टोळी म्हटलं की कोथरूड आणि अंधेकर टोळी म्हटलं की समोर नाव येतं ते म्हणजेच नानापेठ। आता या दोन्ही टोळ्या, त्यांचा सगळा वर्चस्वाचा भाग याच्यातूनच नवनवीन या टोळ्यांमध्ये होणाऱ्या अल्पवयीन मुलांची भरती आणि मग त्यांच्या हाती येणारी पिस्तूल आणि त्यातून सुटणाऱ्या गोळ्या। परवा आयुष कोमकर याची जी हत्या झाली, त्याला ज्यांनी मारलं त्यांची वय किती आहेत, पण हातात पिस्तुली आहेत। इकडे घायवळ टोळीने जो गोळीबार केला परवा, ज्याचा या प्रकरणाशी किंवा या गुन्हेगार क्षेत्राशी काही संबंध नाही, तरी देखील त्याच्यावर गोळी झाडली गेली। त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं काय चाललंय आणि या पुण्यात दहशत माजवणाऱ्या या टोळ्यांचे म्होरके यांना कोण पोसतय, हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। आणि म्हणून माझा लाईव्ह आहे 2 टोळ्या 2 म्होरके, मारणे महाराज तर घायवळ बॉस यांच्या डोक्यावर कुणाचा हात। मुळातच घायवळ आणि मारणे हे दोघं एकाच टोळीतले। यांना म्होरक्या मूळ कुख्यात गुंड गजामार। तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या विश्वात या टोळीचे जे म्होरके असतात ते खूप प्रसिद्ध असतात, पण या गुंडांच्या टोळ्यांचे हे म्होरके किंवा हे प्रमुख त्यांच्या टोळ्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असतात। आज आपण 2 टोळ्यांचे म्होरके पाहणार आहोत आणि त्यांचे कारनामे देखील ऐकणार आहोत। मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणे, याला पुण्याचे मालक महाराज असं या टोळी विश्वात म्हटलं जातं। तर घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ याला बॉस या नावानं संबोधलं जातं। दोघांचीही पुणे शहरातल्या कोथरूड भागामध्ये कमालीची दहशत। एकेकाळी दोघेही एकाच टोळीत, एकमेकांचे जिवलग मित्र, पण शेवटी पैसा, वर्चस्व आणि वादातून घायवळनं गजा मारण्याची साथ सोडली आणि स्वतःची टोळी काढली। बाळू अंधेकर टोळीतून प्रमोद माळवतकर जसा बाहेर पडून त्यांनी स्वतःची टोळी बनवली, अगदी तसंच गजा मारणे उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे, मुळशीतील एका छोट्या गावातला तरुण। काही वर्षांपूर्वी त्याचं कुटुंब कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात राहण्यास आलं आणि इथूनच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला। मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहार असो आणि बाकीचे सगळे उद्योग, त्यातून त्यानं गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला। यानंतर जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामधील दुवा म्हणजे गजा मारणे हे समीकरणच बनलं। मग जमीन व्यवहारातील दलाली आणि खंडण्यांमधून
गजा मारणे आणि त्याचा हा एकेकाळचा मित्र निलेश गायवळ यांनी अवैध असा अमाप पैसा कमावला आणि बघता बघता हे दोघे कुख्यात गुंड बनले. पतित पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते आणि पुणे शहरातलं एक मोठं नाव मिलिंद ढोले यांची हत्या करून गजा मारणेनं गुन्हेगारी विश्वात पाय ठेवला. त्यानंतर त्यानं डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड या भागात आपली दहशत पसरवली. 1988 साल उजाडलं आणि त्याच वर्षीच्या अखेरीस त्याच्या विरुद्ध मारामारीचा पहिला गुन्हा दाखल झाला डेक्कन पोलीस ठाण्यात. त्यानंतर 1990 मध्ये मारामारीचे आणखी 2 गुन्हे दाखल झाले डेक्कन पोलीस ठाण्यात. तर खुनाच्या प्रयत्नाचा 1 गुन्हा दाखल झाला समर्थ पोलीस ठाण्यात. त्यानंतर त्याला 2 वर्षे तडीपार करण्यात आलं आणि इथूनच गजा मारणे याच्या नावाची चर्चा सुरू झाली. साल उजाडलं 2006. पण 1996 मध्येच त्याच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या डोक्यावर ज्या राजकीय व्यक्तीचा हात होता त्याचीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मात्र गजा मारणे भडकला आणि 2006 मध्ये सारसबाग परिसरातील एका हेल्थ क्लब मध्ये फिल्डिंग लावून त्यानं त्या हत्येतील आरोपी बबलू कावेडिया याची हत्या केली. आणि मग मात्र या घटनेनंतर गजा मारणे टोळी विश्वातलं एक मोठं प्रस्थ बनलं. कालांतरानं मिलिंद ढोले आणि बबलू कावेडिया यांच्या खून प्रकरणातून न्यायालयानं गजा मारणे याची निर्दोष मुक्तता केली. याच दरम्यान एकेकाळचे जिवलग मित्र असलेले गजा मारणे आणि निलेश गायवळ यांच्यात बिनसलं. दोघांमध्ये फाटाफूट झाली. निलेश गायवळ टोळीतून फुटून बाहेर पडला आणि सुरू झाली मारणे वर्सेस गायवळ या टोळ्यांमधली वर्चस्ववादाची लढाई. पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात गजा मारणेचं जसं नाव मोठं होऊ लागलं तसं मात्र मग पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आणि 2012 मध्ये त्याला आणखी पुन्हा एकदा 1 वर्ष तडीपार केलं. काही वर्षांपूर्वीच गजा मारणेनं पप्पू गावडे, अमोल बुधे यांची हत्या केली. त्या प्रकरणात त्याला अटक झाली. या प्रकरणात त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. जवळपास 3 वर्ष त्यानं येरवडा जेलमध्ये काढली. त्यानंतर त्याला नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात पाठवण्यात आलं. या प्रकरणात तळोजा कारागृहातून जेव्हा गजा मारणे बाहेर आला तेव्हा मात्र त्यानं केलेला रोड शो अख्ख्या महाराष्ट्रभर गाजला. तळोजा जेल ते पुणे अशा पुणे महामार्गावरून निघालेल्या या रॅलीत तब्बल 600 जणांचा ताफा होता. या प्रकरणावरून पुणे पोलिसांची चांगली खरडपट्टी निघाल्यानंतर गजा मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली. अगदी याच वर्षाच्या सुरुवातीला शिवजयंतीच्या मिरवणुकीत या गजा मारणेच्या गुंडांनी देवेंद्र जोग नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे या प्रकरणी पुणे पोलिसांनी गजा मारणेसह त्याच्या साथीदारांना एकदा अटक केली. गजा मारणे आणि पॉलिटिक्स. गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या राजकारणात सक्रिय झाल्या. 2012 ते 2017 मध्ये त्या मनसेच्या नगरसेविका देखील राहिल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तब्बल 37 वर्षांमध्ये या गजा मारणेवर गुन्हे दाखल आहेत 28. डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 28 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल झाले. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न,
गर्दी मारामारी, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंत त्याच्या विरोधात तब्बल 4 वेळा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. आता गजा मारणे आणि पॉलिटिकल कनेक्शन काय आहे का? तर गजा मारणे हा विविध राजकीय नेत्यांची भेट घेतल्याचा महाराष्ट्रानं पाहिजे. कधी तो अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची घरी जाऊन भेट घेतो, तर कधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनाही गजा मारणे जाऊन भेटतो. अगदी काही वर्षांपूर्वी मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी तर त्याच्या दहीहंडी उत्सवाला देखील हजेरी लावली होती. आता हा एका टोळीचा एक मोरक्या झाला. आता नुकतंच ज्या निलेश घायवळ या टोळीनं जे आपलं दहशतीचं साम्राज्य पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केलाय, त्या निलेश घायवळ बाबत ऐकूया. निलेश घायवळ हा दुसरा मोरक्या. बॉस हा नावाचा दबदबा, त्याची जिथं दहशत आहे त्या परिसरातल्या गल्लोगल्लीत आहे. 2000 ते 2003 मध्ये आपलं नाव गुन्हेगारी विश्वात गाजवलेला हा कुख्यात गुन्हेगार म्हणजे निलेश बन्सीलाल घायवळ. हा मूळचा सोनेगाव म्हणजे तालुका जामखेड मधला. तो शिक्षणासाठी पुण्यात आला. हुशार होता. पुण्यात त्यानं म्हणजे मास्टर इन कॉमर्स अशी पदवी देखील घेतली. पण त्यानंतर मात्र गजा मारणेच्या टोळीच्या संपर्कात आला, त्यांच्या नादी लागला आणि बिघडला. मग मात्र गजा मारणे सोबत त्यानं एका गुन्हेगाराचा खून केला. त्यानंतर दोघांनाही 7 वर्षांची शिक्षा लागली. जेलमध्ये आणि जेलच्या बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वावरून वाद झाला आणि मग निलेश घायवळ गजा मारणेपासून दूर गेला. त्याच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत. मात्र गजा मारणेशी बिनसल्यानंतर मारणे गँगनं घायवळवर 2दा हल्ले केले. मग अनेक या दोघांमध्ये गँगवॉरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे प्रकार म्हणण्यापेक्षा कधी हत्येचा प्रयत्न, कधी हल्ला असे गुन्हे घडले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळी देखील दिलं. दत्तवाडीत गुंड सचिन कुडले निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून भर रस्त्यात त्याला संपवलं. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये घायवळ तुरुंगातून सुटला, पण काही गुन्हे दाखल होते. बाकी गुन्ह्यांमध्ये पण जामीन मिळाल्यानंतर 2023 मध्ये तो तुरुंगातून बाहेर पडला आणि त्याच्या विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच निलेश घायवळ सारख्या या नामचीन गुंडाच्या अंगावर हात टाकल्याची घटना घडली होती. धाराशिव मधल्या त्या ठिकाणी भूम तालुक्यातील आंध्रुड गावच्या जत्रेत हा प्रकार घडला होता. निलेश घायवळ हा त्या जत्रेतल्या फडातील पहिलवानांना भेटत असतानाच सागर मोहोळकर हा जो अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नानस गावचा रहिवासी आहे, तो त्या गर्दीतनं वाट काढत पुढे आला आणि त्यानं निलेश घायवळ याला मारहाण केली. निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या गुन्हेगारावर हात टाकला म्हणून पहिलवान सागर मोहोळकर याच्या नावाची देखील त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता मात्र अंधेकर टोळी यांच्यात कौटुंबिक संघर्षातून निर्माण झालेले वेगवेगळे संघर्ष, त्यातून झालेली हत्या आणि आता इकडे पुन्हा एकदा निलेश घायवळ टोळीनं वर काढलेलं डोकं, या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे या गुंडांना इशारा दिलाय
बाहेर काढाल मान तर गजाआड जाणार मान. गुन्हेगारांनी मान बाहेर काढल्यास गजाआड जाणार असा इशाराच त्यांनी या गुंडांना दिलाय. पुण्यात 1-2 नव्हे तर तब्बल 99 टोळ्या कार्यरत आहेत. त्यातल्या 11 टोळ्या मोठ्या आहेत आणि 88 टोळ्या छोट्या आहेत. गँगवॉर वेगवेगळ्या माध्यमातून होतंय आणि गुन्हे शाखा त्याच्यावर कारवाई करतंय असं देखील पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांकडून या गुंडांवर तडीपार मकोका सारख्या कारवाया देखील केल्या जात आहेत. आता गुन्हेगारांची लायकी दाखवून त्यांना न्यायालयाच्या दारात उभं करण्याचं काम पोलीस करतायत असं पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी सांगितलं. पुण्यातील ज्या गुन्हेगारांनी डोकं बाहेर काढायचं काम केलं ती आता गजाआड आहेत. राहिलेल्या गुन्हेगारांना इशारा आहे की मान बाहेर काढाल तर मान गजाआड जाणार असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी यावेळी आणखी एक धोका देखील व्यक्त केलाय, तो म्हणजे अल्पवयीन युवकांचा. सध्या या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये यांचा वावर जास्त आहे, यांची भरती जास्त आहे. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार हा समाजाला धोका आहे. सिनेमा रील्स यामध्ये जे काही दिसतंय तेच आता प्रत्यक्ष वास्तव म्हणून समोर येत आहे. आम्हालाही अल्पवयीन गुन्हेगारावर कारवाई करताना अडचणी येतात असं देखील त्यांनी म्हटलंय. पण निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल झाल्यानं आम्ही अल्पवयीन गुन्हेगारांचं मनपरिवर्तन करण्याचं काम करतोय. अंधेकर प्रकरणी जे काही त्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगार आहेत त्या संदर्भात देखील त्यांनी या गोष्टीची पुष्टी केली. अनेक प्रक्रियेतून यात त्यांचं मनपरिवर्तन करण्याचं काम सुरू आहेच. शिवाय ज्यांनी तपास प्रक्रियेत अडचण आणली त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. कोथरूड गोळीबारात निलेश गायवळशी थेट काय कनेक्शन आहे का याचा देखील तपास केला जातोय असं देखील निखिल पिंगळे यांनी म्हटलंय. आता हे झालं 2 टोळ्या आणि 2 म्होरक्यांचं पुराण. आता प्रश्न हा येतो, फक्त कोथरूड भागातच गुन्हेगार आहेत का? पुण्यात फक्त कोथरूड भाग आहे का? नाही. अहो कितीतरी असे एरिया आहेत, कितीतरी असे परिसर आहेत ज्या ठिकाणी या गुंडांचा सरेआम खुलेआम वावर आहे. कधी कोयता गँगच्या माध्यमातून हल्ला करतात, कधी वाहन तोडून नासधूस करतात, तर कधी थेट गोळीबार करतात. आणि हे फक्त पुणे जिल्ह्याचं चित्र नाही बरं का, हे चित्र महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. कुठे ना कुठेतरी ही दहशत आहेच. कुठे ना कुठेतरी या टोळ्या आणि टोळ्यांचे म्होरके हे काम करतायतच. आणि यांच्या मागे कोण दडलंय ते शोधून काढणं गरजेचं आहे. कारण यांना जर कोणी, यांचे जर कोणी सपोर्टर्स असतील, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो, भले ते पॉलिटिकल असो, ते नेक्सस तोडलं पाहिजे. आता गजा मारणे असो, निलेश गायवळ असो, या 2 टोळ्या ज्या परिसरात कार्यरत आहेत ते कोथरूड सांस्कृतिक, पुण्यातलं सांस्कृतिक भाग म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी एक केंद्रात मंत्री आहेत, एक राज्यात मंत्री आहेत, एक राज्यसभा खासदार आहेत, एवढे सगळे दिग्गज राजकीय नेते आहेत. तरी देखील तिथली गुंडांची दहशत कमी झाली आहे का? तर नाही, हेच उत्तर आहे. आता इथं थेट या नेत्यांनाच काही दोष देण्यात अर्थ नाहीये. राजकारणात मुळात किंवा राजकारण कळताना गुंडांची गरजच लागते कशाला तुम्हाला? या गुंडांना सोबत घेऊन राजकारण करण्याची गरजच काय? हल्ली एक फॅडच आलंय. गुंडानं आपली दहशत माजवायची, नाव कमवायचं आणि मग पैसा पाणी आला की कुठल्या तरी पक्षात प्रवेश करायचा, कुठल्या तरी एका मोठ्या नेत्यानं तो प्रवेश घडवून आणायचा, त्याला तिकीट द्यायचं, मग तो ग्रामपंचायतीला येईल, आणखी जिल्हा परिषदेला येईल, पंचायत समितीला येईल किंवा महापालिकेला येईल. फक्त सीटा कमवायच्या का मग? पण आपण त्या सीटवर कोण बसवतोय हा विचार आपण करायला हवा का नको? अर्थात मला काही कुठल्या पक्षाची घेणं नाही, कुठल्या पक्षाबद्दल पण बोलायचं नाही, कारण की इथून तिथून सगळे सारखेच अशीच परिस्थिती आहे. म्हणतात ना त्याला, शीतावरून भाताची परीक्षा. प्रत्येक पक्षात असे कुठे ना कुठेतरी आहेतच ज्यांना पक्षानं आधी घ्यायचं आणि नंतर हकलपट्टी करायची. हे घडूच नये यासाठी घेऊच नये हकलपट्टी करण्याचा विषय येतो कुठे. त्यामुळे अशा गुंडांना जर कोणी राजाश्रय देत असेल,
जर कोणी राजकीय पाठबळ देत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे. कारण की राजकारण करण्यासाठी गुंडांची गरज कधीपासून घ्यावी लागली आहे नेत्यांना. मुळातच त्याचा समाजकार्यात काय भाग आहे? सर्वसामान्यांना त्रास देणारे हे गुंड यांना आपल्या पक्षात घेऊन असं आपण पक्षाचं काय महत्व वाढवणार आहोत हे पहिल्यांदा नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यात कुठला तरी गुंड कुठल्या तरी पक्षाच्या वळसणीला असतो, त्यांनी काही उद्योग केले आणि त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस पुढे गेले की त्यांच्यावर पुन्हा पॉलिटिकल प्रेशर येतं. मग पोलिसांनी पुन्हा मागे सरायचं, पुन्हा गुंडांनी आपलं प्रस्त वाढवायचं. हे कशाला हवं? पोलिसांचं मनोबल वाढवलं पाहिजे, पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे आणि त्या जोडीलाच राजकीय इच्छाशक्ती सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. खरं तर या गुंडांची साफसफाई करणं गरजेचं आहे. प्रत्येक परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून जे कोणी गुंड अशा पद्धतीनं भर रस्त्यात दिवसा रात्री बिनधास्तपणे राजरोसपणे जर असे गोळीबार कोयत्यानं वार करत असतील तर यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. यांना वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे. पण यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि त्यासोबतच पोलिसांचं मनोबल वाढवण्याची गरज आहे. थोडंसं पोलिसांना फ्री हँड पण द्यायला हवा. पोलिसांना जर फ्री हँड दिला गेला तर ते कारवाई पर्यंत पोहोचतात आणि बेड्या ठोकायच्या वेळीच मुसक्या आवळायच्या वेळीच त्यांना ऑर्डर येते आणि मागं फिरावं लागतं. त्याला अर्थ काय आहे? म्हणून गेल्या काही वर्षांपासून जो काही पुण्यात 60-70च्या दशकापासून टोळी युद्धाचा भडका उडाला तो मध्ये कमी झाला, पण आता पुन्हा एकदा कुठल्या ना कुठल्या तरी रूपानं तो पुन्हा एकदा भडका उडाल्याचं दिसून येत आहे. अगदी सण सणावळीमध्ये सुद्धा ऐन गणेशोत्सवात अंधेकर टोळीचं जे आपण परवा पाहिलं प्रकरण, आयुष कोमकर याची हत्या झाली. आता अगदी 2-3 दिवसावर घटस्थापना, पण त्याच्या आधी हा कोथरूड परिसरात गोळीबार झाला. त्यामुळं हा सांस्कृतिक पुण्याचं जे आपण ज्याला म्हणतो एक वैभव आहे ते जतन करून ठेवतानाच सण उत्सव म्हणजे पुण्याची शान आणि त्याच वेळी हे गुंड करतात घाण. अशा वेळी यांना ठेचायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत यांना तडीपार करणं, मकोका लावणं, आणखी काही कडक कायदे करणं यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी नेत्यांनी खरं म्हणजे आता पुढे यायला पाहिजे. मुळात आपण पाहतो की आत्तापर्यंत आपल्या पुण्यामध्ये जी शांतता होती ती शांतता का कमी होत चालली आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न का निर्माण होऊ लागलेले आहेत? पुन्हा एकदा टोळ्यांमध्ये हे युद्ध का भडकू लागलंय? का येणाऱ्या स्थानिक ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याची पार्श्वभूमी बळकट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे का? याच्यामध्ये पुन्हा एकदा कुठे ना कुठेतरी आधीच सबळ होऊन तो पैसा पुन्हा वापरून निवडणुका जिंकण्याचा कुणाचा घाट आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. गुंडांना आयुष्य किती स्पष्ट परवा भानुप्रताप बर्गे जे माजी एसीपी या ठिकाणी टॉप न्यूज मराठीमध्ये आले होते आणि त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं या गुंडांचं आयुष्य 3 ते 4 वर्षांचं असतं. फक्त आणि फक्त 3 ते 4 वर्षांचं, त्या पलीकडे नाही. पण यांचं गुंडरूपी आयुष्य वाढवत ठेवण्यामागची कारणं काय आहेत ती पहिल्यांदा शोधून काढली पाहिजेत. खरं तर कोणत्या ना कोणत्या टोळीचा कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाशी त्याच्या म्होरक्याशी संबंध येतो आणि मग तिथून त्यांना राजाश्रय मिळतो. मग आमचं कोण वाकडं करणार आहे, आम्हाला काय कुणाची भीती, आणि मग त्यामुळेच यांचं प्रस्थ वाढत जातं. खरं तर या सगळ्या घटना घडताना आणि घडल्यानंतर मंत्र्यांनी, आमदार, खासदारांनी याविषयी बोलणं गरजेचं आहे. पण तेरी बी चूप आणि मेरी बी चूप हे राजकीय मौन ही चुप्पी काय सांगतीये? त्यामुळे याच्यातून बाहेर पडूयात. पुणे जसं सांस्कृतिक वैभव, सांस्कृतिक ठेवा जपणारं शहर म्हणून आज जगात प्रसिद्ध आहे, तो जर सांस्कृतिक ठेवा टिकवायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत या गुंडांना, त्यांच्या म्होरक्यांना, या टोळ्यांना
लगाम घातला पाहिजे. त्यासाठी पोलिसांना थोडी ढील पण दिली पाहिजे आणि राजकीय इच्छाशक्ती जागृत व्हायला पाहिजे. नाहीतर मग पुन्हा तेच म्हणावं लागेल, पुण्यात उदंड जाहल्या टोळ्या, सटासट सुट्टी पिस्तुलातून गोळ्या, या गुंडांना देऊन या थारा, कोण भासतय राजकीय पोळ्या. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.